नैनीतालला जायला कोणाला आवडणार नाही। पहाड़ों में जाके चाय पीने का मजा ही कुछ और है। नैना देवी जे टेम्पल आहे ते नैनीताल मधलं द फेमस, ते उंच डोंगरच नाही समोरचं, तर असं बघतच राहावं असं वाटतंय। गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल। उत्तराखंडमधल्या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आम्ही आत्ता सध्या आहे नवकुचियातालमध्ये आणि आम्ही आज ट्रॅव्हल करणार आहे नैनीतालला। नैनीतालला जायला कोणाला आवडणार नाही, तर मी पण खूप एक्सायटेड आहे ऑलरेडी नैनीताल बघायला। आत्ता वाजतात सकाळचे 9:30 आणि निघूया आपण। नैनीताल इथून आहे 28 किलोमीटर। दिवसभराचा हा ट्रॅव्हल आहे आमचा, गाडीवरच फिरणार आहे आम्ही आज दिवसभर। चला तर मग आज नैनीताल एक्सप्लोर करूया। ते होळी खेळतात पोरं सगळे। तो पाणी टाकू नको म्हणतोय आणि त्याच्यावर मुद्दामून पाणी टाकतात ते लोक। हा आहे भीमताल लेक, मस्त आहे ना। इथून 5 किलोमीटरवर आहे नवकुचियाताल गाव। तर आता नैनीतालला जाताना भीमतालवरूनच जायला लागतं। इथे आता आम्ही आलोय पेट्रोल भरायला। गाडी घेतली आहे तर पेट्रोल लागेल। आणि हे भीमतालचा एरियाच आहे हा। आणि असं मस्त असं गाव दिसतंय खाली, पूर्ण पहाड आहेत सगळी बाजूनी आणि फुल ग्रीनरी आहे सगळीकडे, मस्त वाटतं ना। आम्ही आता एक भवाली म्हणून एक स्टॉप आहे आणि तिथून बायपास जातं, नैनीतालला जातं तो रोड। तिथे येऊन पोचलोय आता आणि थोडंसं चढाईवर आलोय आणि समोर खूप सुंदर आणि मस्त नजारा आहे। हिरव्यागार झाडांनी असं गच्च भरलेलं हे डोंगर आणि रंगीबेरंगी घरं, खूप मस्त दिसतं हे सगळं। आणि इथे पुढचा जो रोड आहे तो जातोय भवाली म्हणून गाव आहे तिकडे। आणि इथे जे आहे त्याचे बोर्ड आहेत, तिथून आम्हाला पुढे नैनीतालला जायचं। समोर सगळं धुक्याने पसरलेलं आहे, तिकडे खूप थंडी होती आम्ही येताना पण। आणि हे बघा समोरचे नजारे, एकीकडे ऊन आहे आणि एकीकडे सावली आहे। चीयर्स गाइस। पहाड़ों में जाके चाय पीने का मजा ही कुछ और है। आणि हे व्ह्यूज आहेत समोर, असं आहे ना भारी। ॲक्च्युली ते आता सगळीकडे होळीचा सीझन चालू आहे, त्यामुळे सगळीकडे गाणे, होळीला रंग, ते खाली खेळतात लोक, होळी खेळतात। आणि आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि समोर हे व्ह्यूज आहेत। इतके उंच डोंगर आहेत ना हे समोरचे, तर असं बघतच राहावं असं वाटतंय। नैनीतालला म्हणजे पोचायला जितकं एक्साइटमेंट आहे तितकं त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आम्हाला रोडवर जाण्यात येतोय।
आणि डोंगर तर आहे ना, जितका वरती बघेल तितका वरती तुम्हाला डोंगर दिसतील. आणि ते एक्झॅक्टली स्पितीचा फील येतो आहे आम्हाला. स्पितीमध्ये जसे डोंगर होते, जसं कल्पामध्ये हिरवेगार झाडं आणि तितकीच थंडी होती, सेम फिलिंग आम्हाला इथे येतो आहे. आणि रोड वगैरे तर खूप सुंदर आहेत. हे आहेत आता माझ्या समोरचे नजारे. आम्ही पोहोचतोच आता, 3-4 किलोमीटर्स राहिले फक्त नैनीताल इथून. एंड या मजे कर रहे हैं हम लोग. एक नंबर आहे, एक नंबर. ऑलरेडी गर्दी दिसते इथे गाड्यांची. मस्त आहे. आणि तशीच थंडी पण मस्त आहे इकडे. आम्ही पोहोचलोय आता सिटीमध्ये. आणि हे जे लेक दिसते ते आहे नैना लेक. खूप सुंदर सिटी आहे. आणि समोर असे डोंगरावरती सगळं आभाळ आलेलं आहे आणि सगळं धुक्याची चादर पसरली आहे त्यांच्यावर. आणि खाली मस्त असा लेक आहे. काय मस्त नजारा आहे माहिती आहे. आम्ही आता पार्किंगसाठी चाललो आहे, गाडी पार्क करायचं आहे. ते समोरचे नजारे यार, कसलं केवढा मस्त दिसतोय तो सी. भारी ना, एक नंबर. सगळीकडे टुरिस्ट आहेत, खूप गर्दी आहे टुरिस्ट लोकांची इथे आता. बोटिंग आहे, कायाकिंग करू शकतो. सो लेट्स सी. गाडी पार्क करतो आणि नंतर बघूया. आम्ही गाडी पार्क केलं एका ठिकाणी आता. आणि नैना देवी जे टेम्पल आहे इथे नैनीतालमधलं द फेमस, तिथे चाललो आहे आम्ही आता. गर्दी तरी तशी भरपूर आहे, बट लेट्स सी. आणि नजारे ना इथले खूप सुंदर आहे. एकीकडे ऊन आहे आणि एकीकडे सावली आहे. आभाळ पण आले तसं आणि थंडी पण तेवढीच आहे. असा रस्ता आहे नैना देवी टेम्पलला जाण्यासाठी. छान वाटतं यार इकडे, खूप मस्त वाटायला लागलंय. थंडी तर आहे भरपूर, तशी ऊन आहे पण तरी थंडी वाजते. सगळे छोटे छोटे शॉप्स आहेत इथे. मॉल रोड असल्यासारखं आहे हे. एक सगळं जे वुलनचे कपडे आहेत ते सगळं मिळतं इथे. आणि आता आपण जाऊया इकडे नैना देवी टेम्पलला. अच्छा, ही अशी आहे त्याची एंट्री. नैना देवी मंदिर. हे असं त्याचं मंदिर आहे. गर्दी आहे त्याच्यामुळे लाईन वगैरे असेल मे बी. सो बघूया आपण आज जाऊन. आणि इकडे आहे ते नैना लेक. लेकच्या किनाऱ्यावरच आहे असं हे नैना देवी टेम्पल.
मस्त आहे यार, खूप सुंदर वाटतंय. अच्छा, हेच आहे ते मंदिर, नैनादेवी मंदिर. आणि इकडे आहे श्री भैरव मंदिर, बघूया आपण. इकडे आहे ते राधाकृष्ण मंदिर, नवग्रह मंदिर आणि संतोषी मंदिर, माँ संतोषी मंदिर. छान आहेत हे मंदिरं सगळे असे. आणि इथे बसायला वगैरे जागा आहे, निवांत थोडा वेळ आराम करू शकतो इथे बसून. इथे वरती एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे दशावतार मंदिर. सगळे 10 अवतार आहेत आणि त्यांचे मूर्त्या आहेत. शिवपार्वती, मत्स्य अवतार, कच्छ अवतार, ओके, बाराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. खूप सुंदर मूर्त्या आहेत ह्या सगळ्या. खूप मस्त नजारा आहे यार इथून. आणि ते पाण्यात आहेत ना, खूप मोठे मोठे मासे आहेत, ते काय तिथे दिसत आहेत. आणि इथून असा हा लेकचा व्ह्यू दिसतोय. मंदिराच्या इथून लगेच बाहेर आलो की असं हे शॉपिंग सेंटर लागतं. बॅग्स आणि हे सगळे जे थंडीचे लाईक स्वेटर, जॅकेट्स वगैरे आहेत ते सगळे आहेत तिकडे. आम्ही आता आलो आहे थोडंसं नैनिताल सिटीमधून बाहेर आलो आहे. नैनादेवी मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि नैना लेक पाहिलं आम्ही. आणि एक झू होतं तिथे, नैनिताल झू, पण ते बंद होतं. लाईक होळीमुळे आज लवकर बंद झालं आहे असं ते दादा सांगितले. आणि उद्या पण ते परत बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला झू काय बघायचं झालं नाही तिथे. आम्ही नाही विजिट केलं आणि आता वापस निघालो आहे आम्ही इथून. तर खूप आभाळ आलं आहे आणि असं वाटतंय पावसाची शक्यता आहे. सगळीकडे धुकं पसरलं आहे आणि पूर्ण आता जसे जाताना दिसत होते माउंटेन्स तसे आता नाही दिसत आहेत. तर मस्त व्ह्यू आहे यार आणि थंडी भरपूर आहे, खूप थंडी वाजते आहे. सो या आम्ही एन्जॉय केला नैनितालचा हा 1 दिवसाचा ट्रिप. इथले जे व्ह्यू वगैरे आहेत आणि छोटे छोटे गावं वगैरे आहेत जाताना वगैरे लागतात, तर त्याच्यामुळे आत्ता सध्या मी एक छोटंसं गाव आहे इथे वापस जाताना, वापस भीमतालला जाताना. त्यामुळे आम्ही थोडंसं बसलो इथे थोडंसं निवांत. आत्ता समोरचं जे व्ह्यू आहे माझ्यासमोरचं मी दाखवते. हे असे व्ह्यू आहेत आणि इथे एक समोर खाली छोटंसं गाव आहे. तर लोक जाऊन येऊन करत आहेत तिथे. आणि इथून ते खालच्या गावाला जायला इथून तो रस्ता आहे. त्यामुळे आम्ही मेन रोड सोडून थोडंसं आतमध्ये येऊन बसलो आहे, सो दॅट हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करू थोडा वेळ. आणि सूर्यदेव आत्ता वाटतंय थोडंसं येतोय बाहेर. सगळीकडे धुकं पसरलं, इथे खाली वगैरे आता काही दिसत नाही आहे जास्ती. आम्ही आता सध्या आहे भीमतालच्या इथे
ॲक्च्युली भीमतालपासून फक्त 5 किलोमीटरवर आहे नवकुची अताल, म्हणजे ज्या गावी आम्ही राहतोय आता सध्या. आम्ही नैनितालवरून वापस आलो इथे आणि भीमतालच्या इथे बसलो आता. तर इथे आहेच खूप सारे बोटिंग वगैरे चालू आहे. म्हटलं आम्ही थोडा वेळ बसतो इथे निवांत. आणि मस्त आहे हे पण ताल, सेम नवकुचिया तालसारखं आहे जे मी आधीच्या एपिसोडमध्ये दाखवलं आहे. हे असे व्ह्यूज आहेत भीमतालचे, खूप सुंदर आहे. असं मोठंसं डोंगर आहे समोर, फुल ग्रीन कलरचं पाणी आहे, एकदम डार्क ग्रीन कलरचं पाणी. आणि इकडचा जो रस्ता जातो हा आहे नवकुचिया तालसाठीचा रस्ता. हे जे भीमताल आहे ते नैनितालमधलं सगळ्यात मोठं लेक आहे. उत्तराखंडमध्ये मेनली 2 डिव्हिजनमध्ये डिवाईड झालं आहे. एक आहे गरवाल रिजन आणि दुसरं आहे कुमॉन रिजन. ओके, तर कुमॉन रिजनच्या अंडर 6 डिस्ट्रिक्ट्स येतात आणि गरवाल रिजनच्या अंडर 7 डिस्ट्रिक्ट येतात. हे जे नैनिताल जे डिस्ट्रिक्ट आहे तर ते कुमॉन रिजनच्या अंडर येतं. हे जे भीमताल आहे ते नैनितालमधलं लार्जेस्ट लेक आहे आणि कुमॉन रिजनमधलं सेकंड लार्जेस्ट लेक आहे. आम्ही आता निघतो इथून, संध्याकाळ होत आली आहे आणि खूप वेळ झाला आम्ही बसून इथे. मी नैनितालमधलं नैनादेवी टेम्पल अँड नैना लेक दाखवलं अँड आपण येताना जातानाचे जे व्ह्यूज आहेत ते तर बघितलेच आहेत. आत्ताच आपण भीमताल बघितलं आहे. तर आय होप की तुम्हाला सगळे व्हिडिओज आवडत आहेत. असंच सपोर्ट करत राहा. तुम्ही व्हिडिओज बघताय, खूप इन्स्पायर करताय आणि खूप चांगले चांगले कमेंट्स पण मिळत आहेत. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर या एपिसोडमध्ये इथेच थांबते मी. भेटूया अशाच एका सुंदर अशा एपिसोडमध्ये आणि सुंदर अशा जागेवरून. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.